शनिवार रविवारी सुट्टी असली की वीकेंड प्लॅन करायचा असा सध्याचा एक ट्रेंड आहे. आणि मग तुम्ही पुणे मुंबईमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर फिरायला कुठे जायचं? मग काही स्पॉट्स ठरलेले आहेत, म्हणजे लोणावळ्यात जायचं, टायगर पॉईंट इतर ठिकाणी जायचं, किंवा मग सिंहगड किंवा आजूबाजूचे पुणे जिल्ह्यातले किल्ले आहेत तिकडे फिरायला जायचं. तुम्ही सोशल मीडियावर आता रोज बघत असाल तर शेकडो असे व्हिडिओज येत आहेत की ज्याच्यामध्ये वीकेंडला तुडुंब गर्दी या सगळ्या ठिकाणी होती आहे. किल्ल्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर तरुण हे वीकेंडला येत असतात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की यातले बहुतांश तरुण हे त्या किल्ल्याचा, त्या गडाचा इतिहास समजून घेण्यासाठी नाही, तर केवळ मजामस्ती करण्यासाठी आणि एक थंड हवेचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी फिरायला येत आहेत असं आपल्याला दिसून येईल. यामध्ये परप्रांतीय जे पर्यटक आहेत त्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पण याच्यामधनंच आता अनेक गोष्टी सुद्धा घडत आहेत. दोन बाजू आहेत. एक तर असे तरुण आहेत की जिथे जे या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत, तर काही तरुण हे अर्थातच तिथे या सगळ्याची माहिती घेण्यासाठी, त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सुद्धा येत आहेत. पण या सगळ्यामध्ये काय होतंय, तर या गर्दीमुळे आता अनेक घटना सुद्धा घडत आहेत. म्हणजे 15 ऑगस्टचा व्हिडिओ सध्या तुम्ही तो स्क्रीनवर सुद्धा बघत असाल, ज्याच्यामध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे. आजूबाजूला तुम्हाला लोक सुद्धा दिसत आहेत. एकाने तर दगड उचललाय एकाच्या डोक्यात मारण्यासाठी. म्हणजे इतकी भयानक ही भांडणं आपल्याला या सगळ्यामध्ये दिसत आहेत. सिंहगडचा हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये असा आरोप केला जातो आहे की गर्दीचा फायदा घेऊन तिथल्या काही मुलींना चुकीचा स्पर्श केला होता आणि त्याच्यातनं हे सगळं भांडण झाल्याचं म्हटलं जात आहे. पण यामुळे कायदा सुव्यवस्था तर निर्माण झालेलाच आहे, पण सिंहगड सारख्या संवेदनशील ठिकाणी, ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे निश्चितच यावर प्रश्न सुद्धा विचारला जातोय. आता ही घटना तुम्ही बघितलेली, ऐकलेली, याच्याबद्दलचे व्हिडिओ बघितलेले, पण आता मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आलेली आहे आणि अनेक गोष्टींमधली जी थीन लाईन आहे ती सुद्धा समजून घेण्याची गरज आलेली आहे. तर काय झालेलं आहे, 16 तारखेची घटना आहे. 16 तारीख म्हणजे रविवारची घटना आहे. सिंहगड किल्ला आहे, तिथे काही पर्यटक जातात, कुटुंबासोबत जातात पर्यटक, लहान मुलं सुद्धा त्यांच्या सोबत असतात. तानाजी मालुसरे यांची समाधी आहे तिथे. त्या समाधीचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन ते पुन्हा एकदा निघालेले असतात आणि तिथे त्यावेळेस त्यांना काही तरुण अडवतात. आता हे तरुण कोण आहेत? तर हे तरुण आहेत, आता त्यांना सांस्कृतिक रक्षक म्हणायचं नाही म्हणायचं हे तुम्ही ठरवा. हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही ठरवा. पण तथाकथित सांस्कृतिक रक्षक त्यांना अडवतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही बरमोडा घालून इथे कसे काय आलेला आहात? तुम्ही इथे कसे काय फोटो काढलेले आहेत? लहान मुलींनी बरमोडा कसा काय घातलेला आहे? आणि तुम्हाला इथे कळतंय का इथे काय आहे? इथे तुम्ही अशा पद्धतीनं नमस्कार नाही करू शकत, अशा पद्धतीनं तुम्ही इथे फोटो नाही काढू शकत, असं ते म्हणायला सुरुवात करतात. आणि असं म्हणत असतानाच त्यांना मारहाण सुद्धा केली जाते. केवळ पुरुष आहेत त्यांना नाही, तर तिथली त्यांच्यासोबत आलेल्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्या कुटुंबीय आहेत, त्यांना सुद्धा यांच्याकडनं मारहाण केली जाते. आणि या संस्कृती रक्षक जे तरुण असतात त्यांच्यामध्ये मुलींचा सुद्धा समावेश असतो. ही घटना घडते, ते कुटुंब खाली येतं, पोलिसांची गाडी दिसते, त्यांना हात करतात आणि तक्रार दाखल करायची सांगतात. ते म्हणतात तुम्ही पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांना आणखी एक आश्चर्याचा धक्का बसतो, कारण यांच्यासोबत ज्या पद्धतीची घटना घडली तशीच घटना काही तरुणांसोबत सुद्धा घडलेली असते. त्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं मारहाण केलेली असते आणि त्यांच्या कपड्यांवरनं किंवा तुम्ही इथे फोटो का काढले अशी विचारणा करून या संस्कृती रक्षकांनी सुद्धा त्यांना तिथे हटकलेलं असतं, तिथनं हाकलून दिलेलं असतं. आणि यानंतर कंप्लेंट दाखल होते आणि त्यानंतर पोलीस या संस्कृती रक्षकांवर गुन्हा सुद्धा दाखल करतात. आता माझ्या हातात ही FIR आहे. या FIR मधनं आपण सगळ्या गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. नेमकी काय घटना झालेली होती, काय काय घडलेलं होतं, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तक्रार कोणी दाखल केली आहे? तर तक्रार आहे अवधूत पांडुरंग पाटील यांनी दाखल केलेली आहे. हे अवधूत जे आहेत ते पुण्यामध्येच राहतात, पुण्याचेच आहेत. ते सिंहगड रस्त्यावर ते राहतात आणि ते कुटुंबासोबत सिंहगडावर फिरायला गेलेले होते. त्यांची लहान मुलं सुद्धा त्यांच्यासोबत होती. कधी घडलेली घटना आहे? तर 16 तारखेला, म्हणजे 16 ऑगस्टला रविवारी घडलेली घटना आहे. साधारण दुपारी 2-4च्या दरम्यान ही घडलेली घटना आहेत. हा सगळा प्रसंग आहे. आता त्यांनी पोलिसांना ही जी तक्रार दिली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण समजावून घेऊयात, त्यातले मुद्दे समजावून घेऊयात आणि त्यानंतर नेमकं काय घडलेलं आहे हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर 16 तारखेला ही घटना घडलेली आहे. 16 तारखेला त्यांनी जो जबाब दिलेला, त्यांनी तक्रार दिली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की 16/8/2026ला अर्थात रविवारी दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास मी, माझी पत्नी राधिका व मुलगा श्रीनाथ व पुतण्या अर्णव पाटील तसेच आमचे मित्र जोसेफ डिसुजा जे सुद्धा पुण्यातच राहतात, आम्ही सगळे सिंहगडावर फिरायला गेलेलो होतो. तिथे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधीच्या ठिकाणी आम्ही सर्वांनी भेट दिली, फोटो काढले व तेथून पुढे जात असताना तेथे समस्त हिंदू बांधव पार्टी अर्थात SHB आर्मीचे 7 ते 8 मुलं मुली आले व आम्हाला बोरमोडा घालून का आला, तिथे फोटो का काढता, खाली जा असे म्हणाले. काय झालं तर हे सगळं कुटुंब सिंहगडावर फिरायला आलेलं होतं
तानाजी मालुसरे यांची समाधी आहे तिथे त्यांनी नमस्कार केला, तिथे काही फोटो काढले आणि त्यानंतर ते पुन्हा निघालेले होते. ते निघत असताना समस्त हिंदू बांधव आर्मीचे 7 ते 8 मुलं आली. त्यांनी असं विचारलं की तुम्ही इथं बरमुडा घालून कसा काय आलात, इथे फोटो कसे काय काढलेत, खाली जा असं त्यांनी म्हणाले. त्यानंतर ते जे तक्रारदार आले त्यांनी काय म्हटलं तर त्यांना असता मी त्यांना आम्ही जात आहोत, आता आम्ही तुम्हाला मारणार आहात का असं त्यांनी त्या तरुणांना विचारलं. त्यातल्या 3 मुलांनी त्यांना गालात चापटीनं मारायला सुरुवात केलेली आहे. आता हे जे पाटील आहेत ते त्यांचं वय 39 वर्ष आहेत आणि हे जी मुलं आहेत त्यांचं वय काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेल. हे कुटुंबासोबत आलेले होते आणि तिथे अर्थात ते तिथे दर्शन घ्यायला सुद्धा आलेले होते. त्यावेळी 3 मुलांनी मला गालात चापटीने मारहाण केली व एका मुलीने माझ्या पत्नीचा हात पकडला, लोकांच्या गर्दीमध्ये ओढत नेलं. त्यावेळी त्यांनी तुम्हाला हिंदू संस्कृती समजते का नाही असे बोलले व दमदाटी केली. त्या मुलींनी काय केलं तर त्यांची जी पत्नी तिला सुद्धा ओढत नेलं, तिला सुद्धा मारहाण केली आणि तुम्हाला हिंदू संस्कृती समजते की नाही असा प्रश्न सुद्धा केला, दमदाटी सुद्धा केली. त्यावेळी आम्ही खाली उतरत असताना पोलिसांची गाडी दिसल्याने आम्ही हात करून थांबवली. त्या गाडीमध्ये चौरे मॅडम जे पोलीस निरीक्षक आहेत त्या व इतर पोलीस कर्मचारी होते. त्यांना आम्ही आमच्यासोबत जे HSB आर्मीच्या मुलांनी मारहाण केली याबाबतची माहिती सांगितली. त्यांनी आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला जा, आम्ही सर्वांना घेऊन खाली येतो असं सांगितलं. म्हणजे ते पोलिसांची गाडी त्यांना रस्त्यामध्ये जाताना दिसली, त्यांनी हात केला, थांबवलं, घटना सांगितली. पोलीस म्हणाले की तुम्ही जा पोलीस स्टेशनला आणि तक्रार दाखल करा, आम्ही त्यांना खाली घेऊन येतो. मी पोलीस स्टेशनला आलो त्यावेळी तिथे मुलगी, म्हणजे आता हे वेगळी लोक आहेत, आता हे कुटुंब वेगळं आणि आता हे ज्यांच्याबद्दल माहिती देतात हे वेगळी मुलं आहेत. मी पोलीस स्टेशनला खाली आलो त्यावेळी येथे मुलगी खुशबू मीनानाथ बदावणे, करिश्मा मीनानाथ बदावणे, विशाल मनोहर खंडागळे, आदर्श दशरथ ढेकाळे हे पण आलेले होते. त्यापैकी मुलगी खुशबू मीनानाथ बदावणे हिने मला पण वरील आर्मीच्या 2 मुलींनी चापटीने मारहाण केली व एकीने हातातील प्लास्टिकच्या काठीने, तसेच व त्यांच्या सोबतचे असणारे विशाल मनोहर दशरथराव ढेकाळे अमरावतीचा राहणारा तो मुलगा आहे, याला सुद्धा त्या HSB आर्मीच्या लोकांनी मारहाण केल्याचं सांगितलं. त्यांना मारहाण कधी झाली होती, साधारण 2:30च्या सुमारास झालेली होती. बाकी दोनच्या घटना त्या 4 ते 5च्या दरम्यान घडल्या होत्या. म्हणजे तिथे हे जेव्हा तक्रार दाखल करायला गेले त्यावेळेस तिथे आधी काही मुली होत्या, त्यांना सुद्धा या जे संस्कृती रक्षक आहे त्यांनी मारहाण केलेली होती. आणखी एक मुलगा होता त्याला सुद्धा मारहाण केली होती आणि साधारण हेच कारण होतं की तुम्ही असे कपडे घालून का आला किंवा तुम्ही इथे फोटो का काढताय वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर काय घडलं तर ज्या चौरे मॅडम होत्या ज्यांना ते रस्त्यात भेटल्या त्यांनी त्या आर्मीच्या लोकांना घेऊन आले आणि जेव्हा त्यांच्या समोर उभं केलं त्यावेळेस त्यांना कळलं की ही नेमकी कोण मुलं आहेत. त्यांनी त्यांना ओळखलं आणि त्यानंतर कुणी कोणाला मारहाण केली हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांची आयडेंटिफिकेशन सुद्धा या तक्रारदार यांनी केलेलं होतं. आता यांनी ही तक्रार दिलेली आहे ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या जे आर्मीचे मुली आहेत त्यांनी मारहाण केली आणि त्यांच्यासोबत काय प्रसंग घडला म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये जी त्यांची तक्रार आहे ती दाखल केलेली आहे आणि त्यांच्या या सगळ्या जे आहेत HSB आर्मीचे जे तरुण आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि ही सगळी त्यांचा जो FIR आहे ती आहे. आता याच्यामध्ये जे आरोपी आहेत ना त्यांची आपण नावं बघणार आहोत आणि त्यांची वय सुद्धा बघणार आहोत आणि ही वय बघितल्यानंतर खरंच म्हणजे नेमकं काय आपण म्हणायचं हा सुद्धा याच्यामधला प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे संकेत संजय पाटील, ज्याचं वय आहे 27 वर्ष. आशिष दिलीप अपार ज्याचं 25 वर्ष आहे. रेवन नारायण कोकाटे त्याचं वय 25 वर्ष आहे. सायली सुजित चव्हाण जिचं वय 26 वर्ष आहे. केतकी सूरज जाधव जिचं वय 26 वर्ष आहे. अमर रामचंद्र शिर्के 20 वर्ष आहे. कुणाल किसन नलावडे 25 वर्ष आणि आर्या प्रवीण कवडे हिचं तर वय केवळ 18 वर्ष आहे. हे सगळे जे तरुण आहेत ते समस्त हिंदू बांधव आर्मी अशा नावाचं त्यांची काय संघटना आहे किंवा त्यांचा जो ग्रुप आहे त्यांचे मुलं आहेत आणि यांच्याकडनं काय झालं तर तिथे आलेल्या पर्यटकांना हटकण्याचं काम झालं. तुम्ही अशा पद्धतीचे कपडे घालून कसे आलात वगैरे वगैरे म्हणून आणि इथे फोटो का काढले म्हणून त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर ही जी कायदेशीर तक्रार आहे ती सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. आता याच्यामधनं 2-3 प्रश्न निर्माण होतात. निश्चितच गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे का तर राखलं पाहिजे. तिथे व्यवस्थित आपण जर समाधी आहे किंवा ऐतिहासिक स्थळ आहे तर तिथे आपण व्यवस्थित वागलं पाहिजे हा तर मुद्दा आहे. पण निश्चितच हा एक प्रश्न आहे की कुणी कसे कपडे घालावेत किंवा आक्षेपार्ह कपडे असतील तर निश्चितच अनेकदा त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. पण त्यांच्यावर तुम्ही समज देऊ शकता किंवा त्यांना त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकता किंवा तुम्ही त्याचा विरोध करू शकता. पण मारहाण करणं हे खरंच कितपत योग्य आहे हा सगळा प्रश्न आहे. दुसरीकडे कुठल्या पोलिसांच्या मार्फत हे काम करतात का किंवा ही रजिस्टर संघटना आहे का
हा सगळा प्रश्न सुद्धा इथे आपल्याला उपस्थित होतो. कारण अनेक ठिकाणी असे तथाकथित संस्कृती रक्षक आहेत की ज्यांच्या माध्यमातून अनेकदा पर्यटकांना त्रास दिलेला जातो किंवा अनेक आक्षेप घेतले जातात आणि त्याच्यामधनं मारहाणीचे घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये हे जे पाटील आहेत त्यांनी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलींनी बरमोडा घातल्या. आता त्या लहान मुली आहेत, तर त्या लहान मुली बरमोडा घालणं काही त्याच्यामध्ये किती गैर आहे हा सगळा प्रश्न आहे. आणि याच्यामधनं त्यांना ज्या पद्धतीची मारहाण झाली त्यानंतर त्यांनी ही सगळी तक्रार दाखल केलेली आहे. 15 ऑगस्टचा प्रसंग सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये अशाच पद्धतीने ही जी गर्दी होते किंवा त्याच्यामधनं घडलेल्या घटना आहेत त्याच्यामधनं मारहाण होते, दगड सुद्धा उचलला जातो आणि एखाद्याचा कदाचित त्या सगळ्यामध्ये जीव सुद्धा गेलेला असतो. आता पोलिसांनी या सगळ्यांवर हे जे त्या आर्मीचे तरुण आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अर्थात त्यांना आता अटक करतात का पुढची कारवाई करतात हे सगळं पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पण दुसरीकडे आता पोलिसांनी सुद्धा आणि वन विभागाने सुद्धा या सगळ्या संदर्भातली पावलं उचलायला सुरुवात केलेली. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं वीकेंडला सिंहगड असेल किंवा आजूबाजूचे परिसरातले किल्ले असेल तिथे ज्या पद्धतीची गर्दी होती आहे, तरुण मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याच्यामध्ये हुल्लडबाजी करणारे सुद्धा तरुण असतात. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी काही ठराविकच लोकांना वरती पाठवता येईल का किंवा टप्प्याटप्प्याने लोकांना वरती पाठवता येईल का गडावर, असा सुद्धा जो विचार आहे तो या सगळ्यामधनं सुरू आहे आणि त्यानंतरच पुढचा निर्णय आहे तो या सगळ्यामध्ये घेण्यात येणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? हे ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि ज्या पद्धतीचे प्रसंग सध्या या सगळ्या गडांवर घडत आहे, ज्या पद्धतीची गर्दी आपल्याला या सगळ्या गडांवर किल्ल्यांवर पाहायला मिळते आहे, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.